मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये दिसू द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत। महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होतीये। आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये दिसू द्या, असं राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आता थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केंद्रीय समितीची बैठक जी आहे ती पार होताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण बैठकीला संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील आणि इतर मनसेचे नेते मंडळी उपस्थित असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सत्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला निघणार आहे। मतदार यादींमधला घोळ असेल, दुबार मतदार असतील, निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या मोर्चामध्ये अधिक प्रभावीपणे आपलं मत जे आहे ते लोकांपुढे मांडा, अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिलेलं गेल्याचं असल्याचं पाहायला मिळतंय। 1 नोव्हेंबरच्या संपूर्ण मोर्चाला येताना खरं तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे येत असताना, ट्रेनने येत असताना लोकांची या सगळ्या मतचोरीच्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती सातत्याने मांडत राहा, जेणेकरून लोकांपर्यंत हा मुद्दा जो आहे तो पोहोचेल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते राज ठाकरे यांनी या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित केलेलं आहे। त्याचसोबतच ठाकरेंच्या पक्षाकडनं, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं सातत्यानं मतचोरीच्या संदर्भात एक प्रेझेंटेशन देत लोकांसमोर या सगळ्या मतचोरीच्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो मांडताना पाहायला मिळत आहे ठाकरे। त्यामुळे अशाच पद्धतीचं प्रेझेंटेशन जे आहे ते सातत्याने लोकांसमोर ठेवत जा आणि मतचोरी जी आहे त्या सगळ्या संदर्भातले पुरावे आणि जे फॅक्ट्स आहेत ते लोकांसमोर ठेवा आणि लोकांपर्यंत या मतचोरीच्या संदर्भात अधिक तीव्रतेने पोहोचा, अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो राज ठाकरे यांनी या सगळ्या बैठकीमध्ये दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।